विशाल नावाचं क्षेत्र आहे. कोण कोण गेले बद्रीला? हात वर करा माय. 1 2 3 4 5. पाठीमाग 1 2 3. इकडे नाही कोणी महिला मंडळीमध्ये? जाऊन या. केदारनाथ, बद्रीनाथ जवळ हे सकळ कशामुळे सांगतोय ऐका, त्याचं प्रमाण देखील सांगतोय. साधू संतांनी सांगितलं जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. जोपर्यंत पाय चालायलेत की नाही तोपर्यंतच तीर्थयात्रेशी जाय चुकू नको. साधू संतांनी सांगितलं. उगा गुडघे थकल्यावर मी जाणार अमरनाथला बद्रीला, हो जाणं होतंय माय, थांब. बरोबर आहे की नाही दाद्या? हा, जोपर्यंत पाय चालायलेत ना तोपर्यंत वारी करा पंढरपूरची आणि तीर्थयात्रा करून या. अमरनाथ जा, बद्री जा, केदार जा. तिथं मग म्हातारे झाल्यावर लोक जातात ज्याच्या गुडघ्यानं चालणं होत नाही ना, ते कसे जातात माहितीये का? मग तिथं पालखीवर जातात, 4 जणांच्या खांद्यावर. बरोबर आहे का नाही? मग तिथं पालखीत जावस तर इथं 4 जण गल्लीतले बोलवायचे आणि इथंच पालखी कर म्हणायचं, गल्लीतून फिरून यायचं 4 जणांच्या खांद्यावर. जमते का? जोपर्यंत पाय साबित आहेत तुमचे तोपर्यंत तीर्थयात्रा करा. चला, बद्री विशाल नावाचं क्षेत्र, त्या बद्री विशाल क्षेत्रामध्ये सनकादिक नावाचे ऋषी, म्हणा सनकादिक. किती जण आहेत? 4 जण आहेत ते. सनत म्हणा, सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार असे 4 भाऊ होते. ते 4 भाऊ सनत कुमार त्या बद्री विशाल क्षेत्रातून जात होते, वनामधून, जंगलामधून. त्या ठिकाणी त्यांच्या कानावर गोड भजन ऐकू आलं. भजन काय भजन होतं? नारायण श्रीमन नारायण भजमन नारायण 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 श्रीमन नारायण भजमन नारायण नारायण भजमन नारायण 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 हरि नारायण 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 बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. भजमन नारायण 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 भजन चालू होतं. रस्त्यानं कोण जात आहेत? सनत कुमार, सनत, सनातन आणि सनंदन असे 4 भाऊ जात आहेत. त्यांनी भजन ऐकलं. त्यांच्या लक्षात आलं इथं कुठंतरी कोण बसलेलं आहे. भजन कोणाचं आहे? नारायण नारायण. कोण भजन करतं? ज्याचे त्याला भजन ठरलेले आहेत. हे नारदजीचं भजन आहे. कोणाचं? नारदाचं. सनत कुमारांनी भजन ऐकल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं नारदजी कुठंतरी आहेत जवळपास. त्यांनी पाहिलं एका झाडाखाली नारदजी बसलेले आहेत. नारदजीच्या समोर सनत कुमार आल्याबरोबर त्यांनी वाकून नमस्कार केला. नारदांनी त्यांना केला, सनत कुमाराला, आणि सनत कुमारांनी नारदाला नमस्कार केला. आणि त्यावेळेला पाहिलं सनत कुमारांनी नारद अतिशय नाराज आहेत. खिन्न चेहरा. माणसाचा चेहरा बरंच काही सांगून जातो बरं का. आजही पहा तुम्ही, आता कथेमध्ये बसलेले आहेत ना लोक, काही जणांचे असे चेहरे आहेत ना जे घडीचे काटे सगळे एका जागी आले. किती वाजतात? 12. तसे चेहऱ्यावर आजही काही जणांच्या 12 वाजलेले आहेत. तुम्ही प्रसन्न फ्रेश राहा, मुस्कुराते रहो यार. माणसानं हसतमुख असलं पाहिजे. आता
काल परवा आमच्या शाळेचा कार्यक्रम होता, त्याला गेट टुगेदर म्हणतात, इथं वसमतला होता. हा, सगळ्या विद्यार्थ्यांनी मला पुढं उभं केलं आणि विचारलं, इस मुस्कुराहट का राज क्या है, या हसीचं राज काय, काय तुमच्या चेहऱ्या मागं म्हणजे इतकं हसू कसं काय. म्हटलं प्रसन्न राहत जा माणसानं, उगाच दुनियाभराचं कर्ज डोक्यावर असल्यासारखं नाराज राहत जाऊ नका. अरे छातीत चमकल मरसाल एका दिवशी, काय सोबत आहे, येणार काही सोबत. क्षणभंगुर नाही भरवसा, पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे. म्हणून माणसानं प्रसन्न राहिलं पाहिजे. जगाचं टेन्शन डोक्यावर घेऊन काय उपयोग नाही. जे व्हायचं ते होणारच आहे आणि जे नाही होणार ते कधीच होणार नाही. तुमचा विचार करून नाही करून काय फायदा. जे लिहिलेलं आहे तसंच होणार आहे, तुम्ही विचार करून बदलणार नाही. ते प्रारब्ध ज्याचं त्याचं नशीब. म्हणून हसत राहा, काही होऊ द्या. किती मोठं संकट आलं ना, हसत राहिलं पाहिजे. चला, नारदजी नाराज दिसले. नारद नाराज पाहिले आणि सनत कुमाराने विचारलं, नारदजी काय झालंय, असा तुमचा चेहरा पडलेला का. त्यावेळेला नारदानं सांगितलं, ऐका. नारदानं काय सांगितलं, सनत कुमारांनो, मी पृथ्वीवर फिरलो आणि फिरत असताना पाहिलं कलियुगाला सुरुवात झालेली आहे. कलियुगाला सुरुवात झाली आणि त्याचे परिणाम आता जगामध्ये दिसू लागलेत. कशाचे परिणाम, कलियुगाचे. काय काय परिणाम, काय झालं कलियुगामुळं, ऐका. मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, प्रयाग सारख्या ठिकाणी गेलो, पुष्करला गेलो, काशीला गेलो, नाशिक, त्र्यंबकेश्वर अशा ठिकाणी, गोदावरीच्या ठिकाणी आलो. फक्त पोट भरू लोक झालेत. पोट भरू कसे लोक झालेत, पोट भरणारे. बाकी देवाशी काही घेणं देणं राहिलं नाही लोकांना. देवाचं भजन करण्यामध्ये लोकांना रस राहिला नाही. कलियुगाचा परिणाम आहे. हिंदी गाणे चित्रपटाचे लोकांना आवडायला लागलेत, पण अभंग संतांचे चालना झालेत. याला इलाज नाही मामा, हे कलियुगाचा परिणाम, हे होणारच आहे. असं कलियुग आहे. संतांची अभंगवाणी आवडणार नाही लोकांना, पण हिंदी चित्रपटाचे गाणे मात्र नक्की आवडतील. समाजामध्ये लोकांमध्ये अशी वृत्ती वाढायला लागली, दुसऱ्याचं धन हडपण्याची, दुसऱ्याची संपत्ती हडपण्याची वृत्ती वाढायला लागलेली आहे. पण याची काळजी कोणाला वाटली पहा, नारदाला वाटली. कारण नारद संत आहेत. आजही पहा, जो माणूस संत हृदयाचा आहे, ज्याचं हृदय साधूच आहे, त्याला समाजाची अधोगती झाली, समाजाचं नुकसान झालं की दुःख वाटतं. तुमच्या आमच्यासारख्याला वाटत नाही. ज्याच्या मनामध्ये साधूपणा आहे, ज्याचं मन एखाद्या संतासारखं आहे, त्यालाच दुःख वाटतं. एरवी नाही कोणाला दुःख वाटत. घरातही तीच परिस्थिती झाली. नारदजी सांगतायत सनत कुमारांना, सासू सासऱ्याला मान राहिला नाही घरामध्ये, माय बापाला पोरग विचारायला तयार नाही. आता घरात राज्य आलं नवीन सुनबाईचं. हळूहळू काळ बदलत चाललाय, बरोबर आहे. माय काही 10-20 वर्षापूर्वी, ऐका, पोरीचं लग्न ठरलं एखाद्या, तिला भीती वाटायची, सासू कशी भेटती की, बरोबर आहे की नाही. खरंय ना. पाठीमागच्या महिला मंडळी झोपल्या का काय. 10-20 वर्षाखाली पोरीला काळजी वाटायची, सासू कशी भेटती की. आता सासूलाच काळजी वाटायली, सून कशी भेटती की. कलियुग आलंय, कलियुग. घरामध्ये कारभार त्या नवीन नवरीचा व्हायला लागलाय. साधू संतांनी, नाथ महाराजांनी हेच वर्णन करून ठेवलं. ऐका, कलीचे महिमान देती पापा अनुमोदन, असत्याशी रिझले झण करीती हेळन संताचे. तुमचा आमचा दोष नाही, हा काळाचा दोष आहे. चला, असत्य वाढलंय, असत्य. मला एक सांगा, इकडे बघा, हातवर करा. पाठीमाग इकडं उजव्या बाजूला मधल्या पट्ट्यामध्ये, हा करा खाली. मध्ये मध्ये हात असा वर का करायला लागते, ते डॉक्टर तपासते. हात वर करा, हाय पेशंट अजून आहे. तसं हे ते. ऐका, काय सांगत होतो मी. हा, ते कलियुगाचं सांगू लागलो. असत्याशी रिझले जण. कानामध्ये येऊन कुचकुच सांगणाऱ्या बायका आता वाढल्यात का कमी झाल्यात. वरचीवर संख्या वाढत चालली की नाही. वरचीवर संख्या वाढायली. पुरुष मंडळी, दुसऱ्याची इस्टेट हडपण्याची वृत्ती माणसामध्ये कमी होत चालली का वाढत चालली. वाढत चालली ना, बरोबर, वरचीवर. मग हे कलियुगाचा परिणाम आहे. कशाचा परिणाम, कलियुगाचा. तेच सांगितलं नारदांनी सनत कुमाराला.
कलियुग आले, कलियुग कसं आले? बेईमान आले, बेईमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे। माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान दे। आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान रे। आई रे बेईमान दुनिया, आई रे, ताली ताली जय हो। आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे। माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान रे. कलियुगामध्ये हे लक्षणच आहे कलियुगाचं. माय बापाला मान राहिला नाही घरामध्ये. कारभारी कोण? कारभारी कोण आहे आता घरामध्ये? पुरुष मंडळी. लाजता काय तुम्ही? मोठेपणाने सांगा ना. काय पैसे कोणापाशी येतात आता? बायकोपाशी. हा, लाजायचं नाही. जे खरं आहे ते तुमचं तसं आमचं, तुम्ही तशी आम्ही, कुठं चालल्या एका मामी काहीतरी म्हणतात. सगळ्यांचं सारखंच आहे. घरामध्ये कारभारी बायको आहे. एवढे गुलाम झालेत लोक आजकाल बायकोचे. किती गुलाम. एक जण भक्त होता नाना. ते भक्त काय करायचा? गणपतीची पूजा करायचा. दररोज गणपतीची सकाळी सकाळी आरती आणि त्याच्या पुढे मोदक ठेवायचा. एका दिवशी काय झालं? उंदीर आला आणि त्या भक्ताच्या समोर ते उंदरानं मोदक उचलला, नेला ना उंदीर. ते म्हणलं अरे अरे अरे, मी समजत होतो गणपती सर्व शक्तिमान आहे काय की, पण गणपतीच्या पुढचा मोदक या उंदरानं उचलून नेला. गणपतीमध्ये काहीच ताकद नाही. म्हणलं उंदरामध्ये ताकद. उंदराचीच भक्ती करायची. उंदराची भक्ती करायला लागलं ते. दररोज उंदरासाठी मोदक ठेवायचे. गणपतीची मूर्ती हटवली त्यानं आणि उंदराची मूर्ती. तिथं उंदीर दुसरं यायचा आणि उंदीर मोदक खाऊन जायचा. ते उंदराची आरती करायचं. पण एका दिवशी काय झालं? 2-4 दिवस निघून गेले आणि ते उंदीर आला मोदक खायला. त्याच बरोबर तिथं बोके आला, मांजर आली आणि त्यानं पाहिली. अरे अरे म्हणला, मांजराला पाहिल्याबरोबर उंदीर पळून गेला. मांजरीतच खरी ताकद आहे. मांजरीची भक्ती करायला लागली ती. मांजरीसाठी दूध ठेवायला लागलं, मांजरीची आरती करायला लागलं. पण दारात एका दिवशी कुत्रं आलं आणि कुत्र्याला पाहिल्याबरोबर मांजर पळालं. मग अरे अरे म्हणला, मांजर पळून गेली. खरी ताकद कुत्र्यामध्ये आहे. सर्व शक्तिमान कुत्रच आहे. आजपासून कुत्र्याची भक्ती. त्या कुत्र्याला भाकर टाकायची, दूध ठेवायचं आणि त्याची आरती करायची, अगरबत्ती लावायची. एका दिवशी काय झालं? त्याची बायको हातात लाटणं घेऊन आली. असं लाटणं केल्याबरोबर ते कुत्रं पळालं. अरे अरे म्हणला, मी खरा देव शोधू लागलो जगामध्ये. खरा देव तर आपली बायकोच आहे. खरी ताकद बायकोमध्येच आहे म्हणला. तिला पाहिल्याबरोबर कुत्रं पळून गेलं. मग बायकोची आरती. त्यानं बायकोची आरती सुरू केली. तिला खुर्चीवर बसवलं, पाय धुतले तिचे. आणि बायकोची आरती कलियुगातली कशी सांगतो ऐका. जय देव जय देव जय माझी बायको, तुझे सांगशील ते मी ऐकतो. कलियुगाचे हाल झाले तसे. बायकोचे गुलाम झालेत आपण, बायकोचे गुलाम. म्हणून म्हटलं साधू संतांनी, हो काय सांगितलं? जना अघासुरयन्ते शाठ्य दुष्कर्मकारिणा इह संतो विषीदन्ति प्रहस्यन्ति हा साधवा दते धैर्यं तु योधीमान साधीर पंडितो तद्वा. ऐका काय सांगितलं व्यास महाराजांनी या श्लोकामधून. लोकांची जी वृत्ती आहे ही लुटारू बनत जाणार.
कलियुगामध्ये जसं जसं कलियुग पुढे चालत राहील, येणारा काळ हा लुटारू लोकांचा असणार आहे. ऐका, राक्षसी वृत्तीचे लोक जन्माला येतील, सत्पुरुष म्हणजे साधू संत हे दुःखी बनत जातील, आणि जे दुष्ट लोक आहेत ते दुष्ट लोकच सुखी बनत जाणार. खरं बोलणार कधी सुखी राहणार नाही कलियुगामध्ये. ऐका, ते एक हिंदी चित्रपटाचं गीत आहे, ऐकलं पाहिजे. वाईट चित्रपट गीत असं नाही, त्याच्यातलं चांगलं तेवढं घ्या ना तुम्ही. कौन कहता है मुंह काला है झूठ का, ऐकलं कधी गाणं? कौन कहता है मुंह काला है झूठ का, बरोबर का नाही? हा, चांगलं तेवढं घेत जा. अरे खोट्याचाच बोलबाला आहे, खऱ्याला काही किंमत राहणार नाही. कलियुग आहे. चला, अशा कलियुगामध्ये आता नारदजी वर्णन करून सांगू लागले. मी सगळीकडे फिरलो आणि फिरत फिरत एका दिवशी वृंदावनामध्ये आलो. वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर तिथलं ते वातावरण पाहिलं. वृंदावनातलं फार गोड वातावरण आहे. आज सांगणार नाही मी, आज मला आता उशीर झालता आज कथा सुरुवात करायलाच. असं समजू नका महाराजाला यायला वेळ लागला काय की नाही, गावकऱ्यामुळेच झाला होता उशीर, माझ्याकडून नाही बरं का. हा, ऐका, वृंदावनामध्ये आलेले आहेत नारदजी. त्या ठिकाणी एका झाडाखाली एक स्त्री बसलेली होती, एक महिला बसलेली होती, आणि तिच्या मांडीवर दोन बाजूला दोन पुरुष झोपलेले होते. मांडीवर डोकं टेकवलं आणि ते दोन पुरुष झोपलेले आहेत. आणि नारदजीनं पाहिलं, पाहून न पाहिल्यासारखं केलं, निघाले. काय म्हणतोय मी, लक्षपूर्वक ऐका. सज्जन माणसाचं लक्षण इथं कळते. माणसानं वागायचं कसं हे भागवतातून शिकायचंय. प्रत्येक गोष्ट आम्हाला लागू पडते बरं का. फक्त कथा पुराणातली आहे, सोडून ऐकायची सोडून द्यायतली पुराणातली वांगे पुराणात असं म्हणतो आपण, नाही. याच्यातून शिकायचं काय, आपल्याला फार सवय असते, रस्त्यानं कोणाचं भांडण लागलं ना आपण उगाच मधात पडतो, बरोबर आहे. पण नारदाच्या या क्रियेतून शिकायचंय आपल्याला, जिथं आपलं काही काम नाही त्या गोष्टीमध्ये आपण नाक खुपसू नये. नारदानं पाहिलं, पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि निघाले. आपल्याला काय करायचं म्हणले, बरोबर. पाहिलं आणि नारदजी पुढे निघाले. त्या वेळेला त्या स्त्रीनं आवाज दिला, भो भो साधू क्षणतिष्ठम. साधू महाराज एक क्षणभर थांबा. किती? क्षणभर. याचाच अर्थ खरा साधू खरा संत भेटल्याच्या नंतर तुमचा उद्धार व्हायला फक्त एकच क्षण पुरेसा असतो. त्याच्यासोबत घंटा 2 घंटे लागत नाहीत. एकच क्षण खऱ्या साधूची खऱ्या संताची जर तुम्हाला संगत लाभली तर एकच क्षण खूप झाला. एक क्षणभर थांबा. त्यावेळेला नारदजी म्हणतात, कोणाला सांगायलेत नारदजी? सनत कुमाराला सांगायलेत, बरोबर. हा, नारदजी सनत कुमाराला सांगू लागले, त्या बाईनं त्या स्त्रीनं मला आवाज दिला, त्यानंतरच मी थांबलो, तोपर्यंत थांबलो नाही. मग त्यावेळेला नारदजी जवळ आले आणि त्यांनी पाहिलं, ती स्त्री जी बसलेली आहे थोडीशी तरुण होती, पण तिच्या मांडीवर जे झोपलेले दोन होते ते म्हातारे होते. त्यांचं वय भरपूर दिसत होतं, केस पिकलेले, शरीरावर त्या वयाच्या खुणा दिसत होत्या. त्यावेळेला नारद म्हणतात, मी तिला विचारलं, बाई कोण आहेस तू? त्यावेळेला तिनं सांगितलं, माझं नाव भक्ती. माझं नाव, मोठ्यानं म्हणा, माझं नाव भक्ती. मग ही भक्ती कोण आहे? ही देवाची पत्नी आहे. भक्ती म्हणजे देवाची पत्नी. बर, माझं नाव भक्ती. बर, हे दोन झोपलेले कोण आहेत तुझ्या मांडीवर? ती म्हणली, माझे मुलं आहेत. काय म्हणली ती? माझे मुलं आहेत. नारदाला आश्चर्य वाटलं, आईचं वय कमी आणि मुलांचं वय जास्त, असं असू शकतं का हो? मुलं म्हातारे झालेत आणि आई अजून 25 वर्षाचीच आहे, असं कधी होईल का? पण इथं नारदाने पाहिलं, नारदाला आश्चर्य वाटलं, भक्ती तुझ्या या मुलांची अवस्था अशी कस काय झाली? तुझे मुलं म्हातारे कस काय झाले? त्यावेळेला त्या भक्तीनं तिची कथा सांगायला सुरुवात केली. ती भक्तीचं वर्णन आलेलं आहे, कशी होती ती भक्ती, कशी दिसू लागली. ऐका, भक्तीचं वर्णन करताना सांगितलं, हातामध्ये तिच्या बांगड्या होत्या, समर्पणाचं लक्षण आहे. हातामध्ये बांगड्या घातल्या पाहिजे महिला मंडळी. ऐका, आता बांगड्या म्हणलं की हात भरून बायकायला नको वाटतात, बरोबर आहे. ती जी भक्ती होती का तिथलं सांगायलो, आजचं सांगे ना. आता एकावर चाललंय, एका बोटावर आणि एका गोटावर, बरोबर आहे की नाही? काय आले आता? ती एवढ्याले बांगड्या गेल्या, आता काय आले? मोठ्यानं सांगायचं माय. आता गोटा आली, एकच येते. पहिलं कपाळ भरून कुंकू राहायचं, आता कुंकू गेलं. आता आली टिकली. टिकली तर ते पुढचं म्हणतो. ऐका,
तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या. बांगड्या हे आपल्या सनातन संस्कृतीमध्ये समर्पणाचं लक्षण मानलेलं आहे. स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असल्या पाहिजे. कमरपट्टा होता तिच्या कमरेमध्ये. कमरपट्टा हे संयमाचं लक्षण आहे. पायामध्ये पैंजण होते. पैंजण हे सदाचाराचं लक्षण आहे. तिला विचारलं नारदानं, तुझी अवस्था अशी कशामुळे झाली? तू तर तरुण आहेस आणि तुझ्या मुलांना म्हातारपण कशामुळे आलं? कशामुळे झाले तुझे म्हातारे? त्यावेळेला सांगितलं, कलीच्या प्रभावामुळे हे म्हातारे झालेत. कलियुगाच्या प्रभावामुळं त्यांना म्हातारपण आलेलं आहे. कलियुगामध्ये फक्त भक्तीला महत्व आहे. कलियुगामध्ये फक्त भक्तीला महत्व आहे. ऐका, आपल्या मनामध्ये भक्ती आहे अजून जिवंत, म्हणूनच ती तरुण सांगितली, बरोबर. पण तिचे जे मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य आपल्याकडे आहे का? आपल्याकडे ज्ञान आणि वैराग्य आहे का? तुम्ही म्हणाल, महाराज 4 गावं फिरून फारच तुम्ही ज्ञानी झाले, आमच्याकडे ज्ञान नाही का? नाही मायबाप, खरंच ज्ञान नाही आपल्याकडं आजही. पाहा ना तुम्ही, देवाला प्रसन्न करण्यासाठी जो खरा भाव लागतो का नाही, तो भाव आपल्याकडे नाही. फक्त बेगडी भक्ती आहे आजकाल आपल्याकडं. म्हणूनच मी म्हणतोय, खरं ज्ञान आपल्याला नाही आणि वैराग्य तर नाहीच नाही. वैराग्य तर नाहीच नाही, मनामध्ये आपल्या वैराग्य नाही. म्हणून ते ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झालेत. म्हणून त्या भक्तीनं विनंती केली, महाराज माझ्या मुलांना या पुन्हा तरुण करा. हे जे म्हातारे झालेले आहेत की नाही, माझा ज्ञान आणि वैराग्य त्याला तरुण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. पहा, नुसत्या भक्तीला किंमत नाही. जोपर्यंत तुमच्याकडे देवाचं ज्ञान येत नाही किंवा वैराग्य अंगामध्ये येत नाही, तोपर्यंत तुमच्या भक्तीला किंमत नाही. म्हणून साधू संतांनी भक्ती मागितली. पण कशी मागितली? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. टाळी वाजवायची माहिती बघा, भजन तुमच्यासाठीच आहे. मी रात्रंदिवस कोठे बोलत करतो भजन. तुम्हाला कधी मिळणार आहे का टाळी वाजवायला? म्हणून तुम्ही टाळी वाजवून तुम्ही भजन म्हणायचंय. म्हणा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. देवा भक्ती दे, पण ज्ञान आणि त्याच्यासोबत प्रेम दे. नुसत्या तुमच्या भक्तीला अर्थ नाही, त्याच्यासाठी वैराग्य असायला पाहिजे, ज्ञान देखील असायला पाहिजे. भक्तीनं विनंती केली, नारदजी यांना पुन्हा तरुण करा. या ना साहेब, बसा 2 मिनिटं, बसा थोडा वेळ, या अवघड जाईल तसं. यांना पुन्हा तरुण करा. नारदांनी वेगवेगळे प्रयत्न केले, तरुण केले. त्यांना तारुण्य पुन्हा प्रदान करण्यासाठी नारदांनी काय काय प्रयत्न केले, व्यास महाराज वर्णन करतात. वेद वेदांत घोषेच गीता पाठे प्रबोधित भक्ति ज्ञान विरागाणा नोदतिष्ठम त्रिकम यदः. नारदजी म्हणतात, मी वेदांचा घोष केला, मी वेदांचं पठन केलं, गीता पाठ केला, अनेक शास्त्रांचं वाचन त्यांच्या जवळ केलं, पण त्यांच्यामध्ये थोडस चैतन्य यायचं. थोडा वेळ मान उचलून पाहायचे ते 2 जण. कोण कोण? कोण कोण? महाराज. ज्ञान आणि वैराग्य, लक्ष द्या इकडं, ऐका. ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झाले होते. त्यांना तरुण करण्यासाठी नारदांनी गीतेचा पाठ केला, वेगवेगळ्या शास्त्रांचं त्यांच्या समोर अध्ययन केलं, पठन केलं, पण ते फक्त मान उचलून पाहायचे. एखादा पेशंट समजा फार गळालाय, अंथरुणावर पडू नये, 1-2 सलाईन लावल्यावर कसा उठून बसते पुन्हा बिमार पडते, तसंच झालं. जरासं उठून बसू लागले ते पुन्हा झोपू लागले, उठून बसायले पुन्हा झोपायले. मग त्या भक्तीनं विनंती केली, महाराज तुम्ही 4 गावं फिरता, माझ्या बंड्याला पोरगी पहा. तशी म्हणली का? नाही महाराज, तुम्ही 3ही लोकांमध्ये फिरता. नारदजी, तुम्हाला अनेक शास्त्रांचा अभ्यास आहे, देवाचे तुम्ही लाडके भक्त आहात, मग काहीही करा, पण माझ्या मुलांना पुन्हा एकदा तरुण बनवा. मग त्यांना तरुण बनवण्यासाठीच मी इथं बसलोय.
कोणाला सांगायले? नारदजी सनत कुमाराला सांगायले, त्यांना तरुण करायचंय, मला काहीतरी मार्ग सांगा, काय करू? त्यावेळेला सनत कुमारांनी सांगितलं, सत्कर्म करा, सत्कर्म. सत्कर्म म्हणजे काय? नारदांनी सहज प्रश्न केला सनत कुमाराला, सत्कर्म म्हणजे काय? त्यावेळेला सनकादिक सांगतात, महाराज सत्कर्म म्हणजे भागवत कथा करा. भागवत कथे एवढं मोठं सत्कर्म जगामध्ये दुसरं कोणतं नाही, म्हणून तुम्ही भागवत कथा करा. त्यावेळेला नारदजी म्हणले, मग महाराज भागवत कथा मला करायची ना, मग तुम्हीच करा ना, दुसरा भागवत करा, कुठला शोधू म्हणले मी. कोणाला म्हणले? सनत कुमाराला. नारदांनी सनत कुमाराला विनंती केली, महाराज तुम्हीच कथा सांगा. ते म्हणले ठीक आहे, ठरलं. भागवत कथा करण्यासाठी ठिकाण ठरलं हरिद्वार. म्हणा कुठं? हरिद्वार. आता ही यांची भेट झाली होती, कुठं झाली होती? वृंदावनामध्ये. भक्तीची, ज्ञानाची आणि वैराग्याची. आणि सनत कुमार कुठं भेटले होते? बद्री विशाल क्षेत्रामध्ये, बरोबर. आता जे लोक तिकडे गेलेले त्यांना माहित आहे बद्री कुठं आहे, बद्री कुठं आहे, वृंदावन कुठं आहे आणि हरिद्वार कुठं आहे. जे गेलेले त्यांना माहित आहे. वृंदावन इथं अलीकड, बद्री पार पुढं आणि मध्यभागी वृंदावन, हरिद्वार. हा, तर मग नारदजी काय म्हणले? मी फास्ट जातो म्हणले, फास्ट. कारण नारद काय मनाच्या वेगानं फिरायचे, भजन करत तिन्ही लोक, त्यांना काही ताणच नव्हता. मी जातो पुढं आणि भक्तीला, ज्ञानाला, वैराग्याला मी हरिद्वारला घेऊन येतो. तुम्ही आरामानं या, इथं कुठे या? हरिद्वारला. आपण भागवत कथा करू. मग असं मिळून भागवत कथेला तिथं सुरुवात झाली. कुठं झाली? हरिद्वारच्या ठिकाणी. पहिली भागवत कथा ऐका, सनत कुमारांनी सांगायला सुरुवात केली. अनेक हजारोच्या संख्येने साधू संत जमा झाले हरिद्वारच्या ठिकाणी आणि तिथं भागवताला सुरुवात झाली. भागवताला सुरुवात झाल्याच्या नंतर भक्ती आणि ज्ञान, वैराग्य, तिचे दोन पोरं म्हातारे झाले होते, ते त्यांच्यात शक्ती राहिली नव्हती, चालत यायला वेळ लागला. तोपर्यंत तर कथा सुरू केली सनत कुमारांनी. मग त्यावेळेला भक्ती आली, मंडपात कुठेही जागा नव्हती. भक्तीनं विचारलं, महाराज आता कुठं बसू मी? भक्ती विचारते सनत कुमारांना, नारदाला, कुठं बसू मी? त्यावेळेला त्या संतांनी, त्या सनत कुमारांनी, नारदांनी सांगितलं, इथं बसलेल्या सगळ्या भक्तांच्या हृदयामध्ये बस. तेव्हापासून भक्ती कुठं आहे? भक्ती कुठं? तुमच्या आमच्या हृदयामध्ये भक्तीची जागा आहे. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी 7 दिवस कथा ऐकल्याच्या नंतर, ऐका, कथा ही रूपकार्थानं घ्यायची. 7 दिवस कथा ऐकल्याच्या नंतर काय होतं तर माणसाला देवाचं ज्ञान प्राप्त होतं आणि अंगामध्ये वैराग्य येतं, म्हणजेच ज्ञान आणि वैराग्य तरुण झाले. 7 दिवस कथा ऐकल्याच्या नंतर भगवंताविषयी ज्ञान प्राप्त होतं आणि वैराग्य अंगात येतं. ती तरुण झालेली भक्ती, ज्ञान आणि वैराग्य तिघेही जण आनंदाने नाचू लागले. श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. टाळी वाजवायची नाही, टाळी वाजल्याशिवाय पुढची कथा घेणार नाही मी. हा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद